नमस्कार मित्रांनो, सायन्स स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करतो. आज एका नवीन विषयाला आपण सुरुवात करणार आहे. जो ग्रामीण भागामध्ये खेळला जाणारा जो क्रिकेट खेळ आहे किंवा शहरामध्ये जो खेळला जाणारा क्रिकेट खेळ असतो, या विषयी आपण आज अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती घेणार आहे. आपल्या समोर बसलेले आहेत माननीय गणेश बाबा, राष्ट्रपैलू आहेत. उत्कृष्ट बॉलर पण आहेत, बॅटिंग पण करतात ते. आणि शेजारी आहेत प्रशांत बाबर, हे बॉलर आहेत. हे क्रिकेटपटू आपल्या समोर आहेत. तरी आपण सगळ्या गोष्टी यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहे. पहिल्यांदा आपण त्यांचा परिचय करून घेऊ. आणि काय तुमचं सायन्स स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तुमचा पहिला परिचय द्या आणि तुम्ही बॉलिंग करता की बॅटिंग करता आणि कशा पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स असतो ते आम्हाला थोडं समजावून सांगा. नमस्कार, मी गणेश रामचंद्र बाबर. मी चरणगावचा खेळाडू आहे. आमचं क्रिकेट हे ग्रामीण क्रिकेट पण आहे, शहरी क्रिकेट पण आम्ही खेळतो. आमच्या क्रिकेटचं सांगायचं झालं तर आम्ही क्रिकेटमध्ये ग्रामीण भागातून सुरुवात केलेली आहे. नंतर मग आम्ही शहरी भागानंतर मग परफॉर्मन्स करतो आम्ही. ठीक आहे. मान्य गणेश बाबर यांनी त्यांचा परिचय दिलेला आहे. आणि आपल्या शेजारी आहेत उत्कृष्ट बॉलर आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ. तुम्ही आम्हाला परिचय द्या. आणि नमस्कार, मी प्रशांत बाबर. मी चरणगावचा खेळाडू आहे आणि माझी पॅशन बॉलिंग आहे. आणि दुसरी गोष्ट, मी गावच्या टीम मधून खेळतो आणि गल्लीच्या टीम मधून खेळायचं झालं तर बॉस 11 आमची टीम आहे. ते आम्ही सर्वजण मुंबईला खेळतो. ते आम्ही सर्व ब्रदर्स म्हणजे एकच सर्वजण आहेत, त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र येऊन मुंबईमध्ये खेळतो. आता आमचे मोठे बंधू गणेश दादा, शैलेश बाबर, नितीन बाबर, आणखीन संतोष बाबर, हे सर्व जे आमचे मोठे जे बंधू आहेत ते सर्व आमचे आधारस्तंभ आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज खेळायला वगैरे भेटतात. आणि आमच्यावर म्हणजे एक लहान भाव किंवा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ते कायम आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन करत असतात. शैलेश दादा वगैरे यांचा भरपूर सपोर्ट आम्हाला नेहमी भेटतोय. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म्हणजे त्यांची खूप इच्छा आहे की आम्ही गावासाठी, आपल्या संघासाठी खरंच नाव म्हणजे पुढं म्हणजे आपल्या टीमचं नाव पुढं न्यावं. आणि एक दिवस खरंच म्हणजे ह्या सर्वांचं आमचं जे आमच्यावर त्यांचं जे विश्वास आहे, जो कॉन्फिडन्स आहे, तो 100% एक दिवस आम्ही गावासाठी नक्कीच आम्ही नाव मोठं करेन असं आम्ही अपेक्षा आहोत. ठीक आहे. मान्य प्रशांत बाबर यांनी आपली परिचय करून आणि माहिती दिलेली आहे. आपण सगळ्या गोष्टी त्यांना प्रश्नाच्या स्वरूपात विचारणार आहात. हे बघा, तुमच्यासमोर ट्रॉफी दिसत्या. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी हे चमकून आलेले आहेत. शक्यतो मी वारंवार यांना मुंबईला जाताना किंवा शहराच्या ठिकाणी जाताना मी स्वतः बघितलेला आहे. आणि हा जो बॉलर आहेत गणेश बाबर, यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. उत्कृष्ट प्रकारे बॉलिंग करतो तो. तरी ही जी टीम आहे, या टीम संदर्भामध्ये मला असं थोडं वाईट वाटतंय की सगळ्यांना मी बोलवू शकलेलो नाही. आमचे मित्र असतील, यांचे आधारस्तंभ असतील मान्य शैलेश बाबर सर, हे सध्या मुंबईमध्ये कार्यरत असल्यामुळं ते एक इंजिनियर आहेत आणि मुंबईमध्ये सध्या कार्यरत असतात. आणि ज्या ज्यावेळी मुंबईला क्रिकेटच्या सामना असतात त्यावेळी ते अटेंड करतात. तरी पण आपण संघामध्ये कोण कोण आहे आणि यांचा आधारस्तंभ कोण आहे आणि कशा पद्धतीने मदत मिळते हे माननीय गणेश बाबर यांच्याकडून आपण थोडंसं समजून घेऊ. आम्हाला समजून सांगा की तुमच्या टीम मध्ये कोण कोण आहे आणि सध्या तुमचा आधारस्तंभ कोण आहे आणि तुम्हाला कोण सपोर्ट करतं, तुम्हाला प्रेरणा कोण देतं, याची सगळ्यांची नावं आम्हाला तुम्ही जरा थोडं सांगा. आमचे बाबर ब्रदर्स म्हणून आम्ही मुंबईला आमची टीम आहे, बॉस 11. तर आम्ही बाबर्स ब्रदर्स आम्ही 12 जण असतो, बरोबर. त्यात शैलेश बाबर आमचा कॅप्टन आहे. आणि आमचा आधारस्तंभ संतोष बाबर, शैलेश बाबर, मी, आमचा विशाल बाबर आम्हाला सपोर्टिंग असतं. आर्थिक सपोर्टिंग कधी लागल तर आवाज दिला की तो उभा असतो कधी पण. नंतर आमचा सुशांत पण आहे, तो बारका आहे पण तो असतो. सुशांत उभा राहा म्हटलं तो उभा राहतो कुठल्याही परिस्थितीत. नितीन तर आपल्याशी टीमचा खेळाडूच आहे तो. मग आमच्या 11 खेळाडू सांगायचे झालं तर शैलेश, मी, संतोष बाबर, नितीन बाबर, आमचा आता मुंबई पोलीस निलेश बाबर बोला, शंभो, निखिल बाबर, नंतर आमचा प्रतिमेश शिंदे, नंतर यश बाबर, जय बाबर, नंतर संजय नायकवडी आपले डायरेक्टर बापूंचा, नंतर शंभो, आमचा शंभो, नंतर असे आहेत खेळाडू अजून. असे आमचे टोटल ही टीम असते आमची. टीमच्या आमच्या खेळाडूंचा परफॉर्मन्स आम्ही उधळपण कुणा आणत नाही. तुमची गेम दाखवायची फक्त, तुमचा गेम तुम्ही जाऊन खेळायचा.
दडपणामध्ये खेळायचं नाही. हे आम्ही प्रत्येक खेळाडूंना, माझं शैलेश, आमचे जे आम्ही सिनियर खेळाडू आहे ना, हे आम्ही सांगत असतो. जी नवीन खेळाडू आहेत ना, यंग ब्रिगेड, यांना आम्ही तयार करत असतो की तुम्ही जायचं, तुमचा परफॉर्मन्स दाखवायचा, बाकीचं दडपण कोणतं घ्यायचं नाही तुम्ही. तरी आपल्याला गणेश बाबर यांनी टीम मध्ये असणाऱ्या सगळ्या खेळाडूंची नाव सांगलेले आहेत. हे सगळे खेळाडू जरी आज मुंबई ठिकाणी, शहरा ठिकाणी जरी असले तरी एका ठिकाणी येतात ते, आणि आपल्या समोर जे आहेत मी त्यांना प्रश्न विचारणारच आहेत. उत्कृष्ट प्रकारे जे बॉलिंग आहे ते आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत्या, ज्या पद्धतीनं ते बॉलिंग करतात दिसत्या. एक आपला गमतीशीर प्रश्न त्यांना एक विचारतो मी. मला एक सांगा, तुम्हाला भारताच्या टीम मध्ये अशा कोणत्या बॉलर कडून प्रेरणा मिळालेला आहे की तुम्ही बॉलिंग अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसतोय की दुसऱ्या बॉल मध्ये कॅच आउट केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने तुमचा परफॉर्मन्स दिसतोय, तर तुम्हाला भारताच्या टीम मध्ये कोणत्या बॉलर कडून प्रेरणा मिळाली, किंवा अदर कुठल्या टीम मधून कोणत्या बॉलर कडून तुम्हाला प्रेरणा मिळालेली आहे का स्वतःच तुम्ही स्वतःच मार्गदर्शन मानलं, ह्याची जरा थोडी माहिती द्या. आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे. ज्यावेळी आम्ही लहान होतो ना, त्यावेळी आम्ही जवागल श्रीनाथ यांना बघायचो, यांना मी माझ्या आयडल मानायचो. नंतर मग जसं जसं क्रिकेट खेळत गेलो, मोठं होत गेलो, तर मोहम्मद शमी यांची मला स्टाईल वगैरे, त्यांचं बॉलिंग रनअप वगैरे एकदम मला भारी वाटतं. त्यासाठी माझे जस्सी नंबर आहे ना, ते मी त्यांचा नंबर ठेवलेला आहे, मी 11. त्यामुळे त्यांचे जे ऍक्शन वगैरे मला खूप आवडते. त्या हिशोबाने मी पण बॉलिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. तरी सांगितलेलं आहे त्यांनी, भारताच्या टीम मध्ये जे बॉलर आहेत त्यांची नावं घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे, किंवा जे त्यांना प्रेरणा मिळते ज्या बॉलर कडून त्यांचं त्यांनी नाव घेऊन सांगितलेलं आहे. आता आपण प्रशांत बाबर यांच्याकडून घेऊया, ते एक चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतात. तुम्ही कोणत्या बॉलर कडून अशी प्रेरणा घेतलेली आहे ते आम्हाला थोडं समजावून सांगा. तसं म्हणायला गेलं तर म्हणजे माझा आयडॉल बॉलर म्हणून एक साऊथ आफ्रिकेचा डेल स्टेन म्हणून आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डेल स्टेन. त्याचा एक जो काळ होता ते खतरनाक, खूप डेंजर काळ होता. ज्यावेळी तो बॉलिंगला यायचा त्यावेळी असे कित्येक असे बॅट्समन आहेत की असे त्याला असे एवढं घाबरायचे की थरथरायचे. आणि त्याची जी बॉलिंग जी लेंथ लाईन आहे किंवा त्याचं स्विंग, त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो भरपूर म्हणजे तो आम्हाला म्हणजे मला तर जास्त तो प्रेरणा नव्हतो. आणि दुसरी गोष्ट, जर का खरं क्रिकेटची आवड म्हणायला गेलं तर बालपणापासून मी शैलेश दादा, गणेश दादा म्हणजे यांच्यासोबत आम्ही बारका असताना खेळायचो. शैलेश दादा बरोबर म्हणजे त्यांच्याकडे बघून त्यांची जी मला बॉलिंग मेन म्हणजे शिकवली ते शैलेश दादाने, म्हणजे मार्गदर्शन जे केलं शैलेश दादा, गणेश दादा त्यांनी म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे काय ते त्यांनी म्हणजे असं बघितलं, त्यामुळे ते मला ते कायम हे करता आले. आणि खरंच म्हणजे शैलेश दादा वगैरे यांनी भरपूर मला सपोर्ट केला. आणि स्टार्टिंग सुरुवात म्हणजे त्यांच्याकडे बघून मला, शैलेश दादा गणेश यांच्याकडे बघून मला एक ती म्हणजे हे आधी क्रिकेटची जास्त म्हणजे उत्सुकता अशी झाली, बॉलिंगची म्हणा किंवा हे. आणि नंतर मग असं मग मला बाकीचे मग डेल स्टेन वगैरे हे म्हणजे हे आता कुठेतरी म्हणजे खरंच क्रिकेट ज्यावेळी कळायला लागले त्यापासून म्हणजे हे बॉलर म्हणजे ते मला समजायला लागलेत. पण त्याच्या आधी जे माझे जे आयडॉल होते ते शैलेश दादा, गणेश दादा, म्हणजे हे सगळे जे आपल्या गाव म्हणजे गावाकडचे राजू दादा वगैरे ते आहेत सर्व. म्हणजे खरंच त्यांच्यामुळे मला एक उत्सुकता भेटली. आणि ते बॉल खरंच ते एक त्यांच्या काळात त्यांनी म्हणजे टीमसाठी आपल्या गावासाठी भरपूर ते खेळले. त्यामुळे त्यांच्याकडे बघून देखील आम्हाला चांगली प्रेरणा भेटते. ठीक आहे, धन्यवाद. मी तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आम्ही एकत्र खेळायचो. म्हणजे माझं थोडंसं बालपण ह्यांच्यातच गेलेलं आहे. आम्ही आमच्या गावामध्ये, आमचं चरणगाव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, चरणगाव गाव आमचं आहे. आणि आम्हाला क्रिकेटचं जे मैदान आहे ते आम्ही कॅनेल आमच्या गावाजवळून एक गेलेलं आहे, त्या शेजारी आमचं कॅनेल असायचं, तिथं आमचं मैदान असायचं. जेव्हा आम्ही खेळायला जायचो त्यावेळी गणेश बाबर असतील, हे म्हणजे अतिशय जबरदस्त बॅटिंग करायचे, की बॉल टाकला की कुठं जाईल त्याची दाद नसायची. एवढं चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने बॅटिंग करायचे, बॉलिंग पण करायचे. आणि आम्हाला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने लाभलेलं आहे. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मुलं म्हणजे चमकलेले आहेत. आता तो शेजारी बसलेला आहे प्रशांत, तो सुद्धा सांगतो की यांचं मार्गदर्शन आहे. म्हणजे खूप बऱ्याच गोष्टी आहेत. पण ह्याच्यामुळं ही शहरी लेवलला किंवा मुंबई या ठिकाणी जाऊन प्रथम द्वितीय बघा तुमच्या समोर आहे, तुम्हाला मी प्रूफ दाखवतोय. द्वितीय क्रमांक, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, निनाई चषक 2023, तिरंगा क्रिकेट स्पोर्ट चरण द्वितीय क्रमांक, योद्धा 11 पनमरे वारून हे प्रथम क्रमांक, हे बघा जिंकून आलेले आहेत. ह्याच्यासाठी आवड निर्माण लागते.
म्हणजे आज आपल्याला हे समोर दिसतंय. मी एक जनरल मला एक जाणून घ्यायचं आहे गणेश सर, की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये आपल्याला क्रिकेट दिसतंय. म्हणजे कोणत्या प्रकारचं क्रिकेट आहे किंवा टाईप कोणते आहे ते आम्हाला जरा थोडं समजावून सांगा. ग्रामीण क्रिकेट दोन्ही क्रिकेट एकसारखेच आहे. फक्त बघण्याचा आपला नजर काय ते बोलतो आपण, ते वेगळे असते. बाकी क्रिकेट दोन्ही असते. दोन्हीकडे पण युट्यूब आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये युट्यूब चालूच आहे आता, युट्यूब क्रिकेट वगैरे. आणि गावाला थोडं कमी ग्रामीण भाग असल्यामुळे कसं युट्यूब वगैरे थोडं कमी असतं. पण आता जस्ट चालू झालं आता गावाला पण. त्यामुळे गावाचं ग्रामीण क्रिकेटला थोडं कमी व्हावं आता आता मला वाटतंय असं. पण शहरी क्रिकेटमध्ये जास्त करून तरुण पोरं जास्त शहरी क्रिकेटला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे शहरी क्रिकेटमध्ये कसं आता महाराष्ट्र प्रीमियर लीग चालू होती टेनिसमध्ये, नंतर आता ISPL चालू झाली. तिथे आपले विजय पावले सर आहेत, नंतर कृष्णा सातपुते भाऊ आहेत वगैरे, असे मोठे मोठे खेळाडूंबरोबर आत्ताच्या क्रिकेटला कसं सर चांगले दिवस आले टेनिस क्रिकेटला. हा आता जे नवीन जी तरुण पिढी आहे ना, आमचा प्रशांत म्हणा, शंभू म्हणा, निखिल वगैरे, असे तरुण पिढीला आम्ही ते सांगतो, तुम्ही क्रिकेटवर जास्त फोकस करा. कारण तुमचं आता जे भविष्य आहे ना, ते क्रिकेटमध्ये आता भरपूर मोठं आहे. कारण चांगले दिवस क्रिकेटला यायला लागलेत. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर आता नाव पण मोठे यायला लागलेत, मोठे मोठे नाव यायला लागलेत. आपल्या तालुक्यातच बघा ना, मयूर पन्हाळकर आहे, नंतर विजय पावले सर आहेत. आपल्या तालुक्यातून मोठे झालेले खेळाडू आहेत ते. त्यामुळे कसं आहे, यांना आम्ही तेच सांगत असतो, शैलेश, मी, संतोष वगैरे असतो ना, हे त्यांना तेच सांगतो, तुम्ही क्रिकेटवर फोकस ठेवा. क्रिकेटला तुम्ही करिअर म्हणून निवडा. वैयक्तिक माझं तर मत आहे, तुम्ही क्रिकेटला करिअर म्हणून निवडा. तुमचं भविष्य पुढे मोठं आहे, भरपूर मोठं आहे. जी यंग पिढी आहे, आता हे सिनियर आहेत क्रिकेटमध्ये, आणि जे त्यांच्या बरोबर जे ज्युनियर असतात त्यांनी मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. दुसरी गोष्ट, क्रिकेट हा खेळ अतिशय लोकप्रिय असल्यामुळं बरेच जे युवक आहेत ते क्रिकेटकडे वळतात. पावसाळ्यामध्ये सुद्धा क्रिकेट घेतलं जातं, नाईटला सुद्धा क्रिकेटचे सामने असतात, बऱ्याच गोष्टी असतात. आज शैलेश बाबर असतील आणि किंवा जे निलेश बाबर, भोला म्हणतो आपण त्याला, भोला हे टोपण नाव आहे त्याचं. आज तो इथं नाही, पण महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती झाल्यामुळे तो आज ट्रेनिंग मध्ये आहे. तो सुद्धा उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यांचं मार्गदर्शन किंवा मुंबईला वगैरे गेल्यानंतर त्यांना ती एकत्र येऊन खेळतात, एकोप्याने खेळतात. मला एक जाणून घ्यायचं आहे, जे तुमचं नाव आहे टीमचं, जबरदस्त नाव मला वाटतंय, ते अतिशय म्हणजे फेमस नाव झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात गेलेलं आहे. ते नाव, ही संकल्पना कोणी ठेवलेली आहे आणि कशा पद्धतीने ते नाव तुम्ही सांगायला दिलं, ह्याची थोडीशी उत्सुकता वाटते मला जाणून घ्यायची. थोडं तुम्ही समजावून सांगा. आमच्या टीमचं नाव असे आम्ही मुंबईमध्ये होतो, शैलेश, मी, निखिल वगैरे, प्रशांत पण मुंबईला त्यावेळी होता मला वाटतं. आणि त्याच वेळी एक टीम होती आपली, त्या टीमचा थोडे हे झालं मिसअंडरस्टँडिंग, आणि एक गट दुसरीकडे गेला. आणि आम्ही काय बोललो, आम्ही तिथंच थांबायचं, काय एकनिष्ठ राहायचं. माझा मित्र आहे विशाल नायकवडी, त्याच्याबरोबर आम्ही बोललो एकनिष्ठ राहायचं, बरोबर. त्याबरोबर थांबलो आम्ही, याबरोबर थांबलो. मग आता म्हणलं आता आपल्या टीमचं नाव काय द्यायचं, काय. तर गावाला कोण होतं, निलेश होता पोलीस, शंभू होता. मग ते बोलले, ते त्यांना विचारलं आम्ही, आता आपल्या टीमचं नाव काय द्यायचं. तर ते बोलले, ते दादा आपण तालुका राज्य करायचं क्रिकेटमध्ये. मग म्हणलं काय नाव द्यायचं, तर आपण बॉस 11 द्यायचं. बॉस 11 म्हणलं, मग त्याला हे लागतं ना, स्पॉन्सर वगैरे. नाही, स्पॉन्सरशिप आपण स्वतः करायची, आणि आपले जे 11 खेळाडू असणार ना, ते सगळे बॉस असणार. म्हणून आमच्या टीमचं नाव बॉस 11 ठेवलं आम्ही. ठीक आहे, बॉस 11 टीमचं नाव आहे. सध्या हा जो मुलाखत घेतोय मी, मुक्काम पोस्ट चरण, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, हे मी तुम्हाला गावाचं नाव सांगतोय. आमचं गाव चरण हे वारणा नदीच्या काठी आहे. आणि आपण सध्या जो क्रिकेट आहे ह्या विषयावरती आपण चर्चा करतोय. तर आपण एक जनरल त्यांना एक प्रश्न विचारूया. तुम्ही मला असं आय थिंक वाटतंय की ज्यावेळी भारतानं आपला वर्ल्ड कप जिंकला होता, सचिन तेंडुलकर टीम मध्ये होते. 2011ला बहुतेक जिंकलेला आहे, आणि 1983ला पण वर्ल्ड कप जिंकला होता, कपिल देव होते. तर भारताच्या वर्ल्ड कप मध्ये तुम्हाला, म्हणजे भारताचं ज्यावेळी वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी सचिन तेंडुलकर पण होते. तर तुम्हाला असा एखाद्या खेळाडूच्या विषयी, म्हणजे थोडंसं आम्हाला एखादी माहिती सांगा, तुम्हाला जो आवडणारा खेळाडू कोण आहे.
2011 ज्यावेळी धोनीच्या कॅप्टन्सी मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलेला, तर युवराज सिंगची ज्यावेळी ते जो सिरीज खेळायला किंवा ती सेमी फायनलला ज्यावेळी त्याला ब्लड म्हणजे त्याला कॅन्सर होता, तरी देखील तो एवढा जीव तोडून खेळायला की त्यांनी ग्राउंड मध्ये उलटे गेल्या. म्हणजे ऑस्ट्रेलियासोबत मॅच होती, ऑस्ट्रेलियासोबत मॅच होती त्यावेळी सेमीफायनल तो एकटाच खेळायला, एवढा भारी खेळला की म्हणजे सगळे म्हणजे सगळे आउट झालेली, बऱ्यापैकी सगळे म्हणजे बॅट्समन तर ऑल आउट झालेली. कधी वन मॅन एकटा खेळायला तो, आणि एकटा खेळायला त्यावेळी त्यांनी स्वतःच्या रक्ताचे उलट्या केला तरी तो खेळत राहिला आणि मॅच शेवटी चौकार मारला असला आणि मॅच जिंकून दिली आपल्या सेमीफायनल इंडियाला, आणि तिथून पुढे आपली इंडिया फायनलला गेली आणि आपण धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये जिंकलो. आणि पण ज्यावेळी त्याची आपण वर्ल्ड कप वगैरे जिंकलो आणि त्यावेळी युवराज सिंगची ज्यावेळी हे घेतली, मुलाखत घेतली, तर त्यावेळी युवराज सिंगला म्हणजे असं विचारलं की म्हणजे आपल्या ह्यांनी तर म्हणजे तुम्ही तरीच म्हणजे एवढं तुम्ही रक्ताच्या उलट्या वगैरे केला, कॅन्सर झाला, एवढं रक्ताच्या उलट्या केला, तरी तुम्ही तरी सुद्धा कसं आहे तुम्ही खेळा. तर म्हणला आपल्या देशाच्या सीमेवर म्हटला जे सैनिक आपले असतात ते रिअल मध्ये बंदूक घेऊन फायरिंग वगैरे करतात, त्याच्यात त्यांना गोळ्या वगैरे लागतात, ते आपल्या तिथं लढतात. तर आपण इथं रक्ताच्या उलट्या करत आपण आपल्या ग्राउंडवर आपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकून येऊ शकत नाही. तर ते ते ज्यावेळी ते आम्ही मुलाखत ऐकलेली त्यावेळी खरंच एक असे आत्मविश्वास आमचा वाढलेला, आणि खरंच एक म्हणजे त्यांची जी इच्छाशक्ती आहे, त्यांची इच्छाशक्ती बघून आम्हाला खरंच असं उत्साह म्हणजे उत्सुक असं लागते की बाबा खरंच क्रिकेट म्हणजे एक फक्त गेम नाही, तर एक क्रिकेट एक इमोशन आहे, म्हणजे एक हे आहे इमोशन, आपली एक भावना आहे, म्हणजे जे एवढं क्रिकेट फक्त. आणि कसं आहे क्रिकेटमध्ये इंजुरीज वगैरे भरपूर प्रॉब्लेम आहे. क्रिकेट कधी आपण मॅच हारलो किंवा काय हरलो एवढं बेकार वाटतं आम्हाला, त्या रात्री झोप लागत नाही. झोप त्याची साहजिक गोष्ट आहे. त्या आम्ही जर का हारलो आणि जर का चुकून वैयक्तिक माझ्यामुळे म्हणा किंवा कुठल्या एका प्लेअरमुळे कॅच जर सुटला किंवा म्हणजे एका प्लेअर मॅच कधी गेले वगैरे, त्याला लय बेकार वाटतं, म्हणजे एवढं बेकार वाटतं की तो रात्री झोपत नाही. पण आमचे जे ब्रदर्स पॉवर आहेत ना, जेव्हा जे आमचे आधारस्तंभ शैलेश दादा, गणेश दादा, म्हणजे सगळे जे मोठे आहेत ना सगळे, ते खरं आता आम्हाला सोपं करतात. त्यावेळी असं कधीच आम्हाला बोलत नाही, ते फक्त एवढं सांगतात जे तुम्ही आता खेळल्यानंतर तर इथून तुम्ही नेमकं शिकला काय, तर आपली चूक काय झाली, पुढच्या वेळी ती चूक आपण करायची नाही, आणि ती चूक सुधारून आणि चांगल्या बरं खेळायचं. पण ते कधी असं बोलत नाहीत, आणि जरी बोलले तरी ग्राउंड मध्ये बोलतात, एक भाऊ आपला एक छोटा भाऊ म्हणून बोलतात. त्यामुळे आम्हाला त्यांचं कधी असं काय वाटत नाही. आणि खरंच युवराज सिंग एक म्हणजे माझ्या बाबतीत खरंच भरपूर एक जबरदस्त प्लेअर आहे, आणि त्या देशासाठी भरपूर त्यांनी केलंय. आणि धोनी खरंच धोनी पण एक म्हणजे त्यांच्या बाबतीत बोलायला काही हेच नाही, कारण ते किंगच आहे, किंग झाले, किंग कॅप्टन कूल त्यांचा विषयच नाही. बरोबर आहे. हा बघा, त्यांनी सांगितलेलं आहे प्रशांत आपल्या की युवराज सिंगचं जी इच्छाशक्ती होती, प्रबळ इच्छाशक्ती, हेच मार्गदर्शन त्यानं पुढं कंटिन्यू ठेवलं, आणि त्या मार्गदर्शनाखाली ते आज क्रिकेटमध्ये स्वतः लांब लांब ठिकाणी जाऊन आपल्या टीमसाठी किंवा गावासाठी हे ट्रॉफ्या जिंकून आणतात. मलाही कसं एक जाणून घ्यायचं आहे, असा कुठला एखादा प्रसंग आठवतोय का तुम्हाला की क्रिकेटमध्ये थोडक्यामध्ये म्हणजे मॅच जाणारच होती, पण अशी काहीतरी टर्निंग पॉईंट होती, मॅच जिंकलेली आहे, असा एखादा कुठला प्रसंग आठवतोय का? जर आठवत असेल तर तो सांगा, एखादा कुठला प्रसंग. आमची मॅच होती 2024ला, आधी चषक फेब्रुवारी मध्ये झालेलं. त्यावेळी आम्ही आमचा पहिलाच राऊंड होता. पहिलाच राऊंड कोणासोबत होता आपला, ती आपल्या की साईडची टीम होती. आणि त्यावेळी आपले बोला दादा निलेश बाबर, आणखीन निखिल बाबर हे म्हणजे स्ट्राईकला होते, दोघ जण, आणि 6 बॉलला 15 आय थिंक 15 पाहिजे 6 बॉलला. आणखीन त्यावेळी आम्हाला असं वाटलेलं की म्हणजे आता पुढे बॉलर देखील भारी होता, कारण ते चांगलं होतं. पण आमच्या बॅट्समॅन 100% कॉन्फिडन्स भरपूर होता. कॉन्फिडन्स काय नाही, 100% अशी मॅच घ्यायला 100% करणार. पण एक भीती असते मनात, बाबा हरलो तर काय होईल, नाही हरलो तर म्हणजे असं एक भीती वाटते ना. परत 2 बॉलला असं दादानी काही एक बॉलला स्ट्राईक दिली ना भैयाला, नंतर परत बॉलला स्ट्राईकवर आला, मग 3 बॉलला 10 का 12 पाहिजे होत्या, मग बॉलाने 6 मारलेला, शेवट्या बॉलला 4 पाहिजे काहीतरी, मग नंतर 4 मारला. त्यावेळी ते मॅच आम्ही जिंकलेलो असलं एवढं भारी वाटलेलं. आणि त्या आधी चषकला आम्ही ती मॅच जिंकलो.
आणि डायरेक्ट नंतर तिसरी मॅच तिसरी झाली. तिसरी मॅच मी आणि शुभम बाबर हे दोघं आम्ही स्ट्राईकलो. त्यावेळी पण 6 बॉल 17 पाय होत्या. मग त्यावेळी मी पहिला बॉल 2 बॉल वाईट टाकले. झालं 6ला 15. मी 6 मारला आणि 100 स्ट्राईक दिलं. 100 स्ट्राईकला गेला, एक बॉल राखून 100 मॅच जिंकवली. आणि त्यावेळी ती जिंकलो आम्ही. डायरेक्ट आम्ही यावेळी एक पण मॅच जिंकलो नाही. डायरेक्ट आम्ही फायनल जिंकून आदित्य पहिला मानकरी. ही जी ट्रॉफी नाही तीच आहे आदित्य शिकची, ही 2024 ची. ते प्रसंग खरंच आम्हाला म्हणजे भरपूर भारी वाटतो की असं मॅच अशी झाली ना एकदम घासून, ते लय भारी वाटतं. असं भीती पण असत्या, पण जर का जिंकलो ना असं तर भरपूर भारी वाटतं. आणि खरंच म्हणजे आमचे जे प्लेयर आहेत ना त्यांचं आमचा सर्वांचा कॉन्फिडन्स आहे. लास्टला एक बॉलला एक का असं ना तसेच बॉस तसं आम्ही तसं ठेवलेलं. त्यावेळी जयने एक मॅच जिंकवलेली आमची, जय बाबरने. पहिलीच मॅच आमची होती. आणि 6 बॉलला म्हणजे एकदम ज्युनियर खेळाडू आहे, म्हणजे आमचं एकदम बारका आहे जय. आणि खरंच त्याने म्हणजे मला पण शैलेदाने मला पण पाठवला नाही. कॉन्फिडन्स दाखवला जयवर. आणि जय नौका खेळाडू आहे मागच्या वर्षी. आणि जय म्हटला दादा म्हटलं शैलेदा जा तू जा, काय होईल ते होईल. मग 2 बॉल 6 पाय होत्या. जे स्ट्राईकला होता आणि त्या बॉलर चांगला होता. बॉल टाकला जे डॉट बॉल गेला. जे एकदम डिप्रेशन ते टेन्शन मध्ये आला. लास्टला एक बॉलला 6 पाय होत्या. आणि जयनं रोहित शर्मा शॉट जे मला डायरेक्ट बॉन्ड लाईनच्या बाहेर. त्यावेळी एवढं बाहेर वाटलेलं आम्हाला की जयचा पण कॉन्फिडन्स एवढा वाढलेला खरंच. म्हणजे जे शैलेला जे आमच्या कॉन्फिडन्स दाखवतो आणि ज्यावेळी ते कॉन्फिडन्स खरंच आम्ही ते खऱ्या म्हणजे सत्यात आम्ही आणतो, तर आम्हाला खरंच भारी वाटतं. की आम्ही म्हणजे आभार कोणाला मानायचं, तर आम्ही जे आमचे जे मोठे बंधू आहेत सर्व त्यांचे आभार मानले. कारण किती जरी खेळाडू मोठा झाला तर आपल्या आधारस्तंभाला ज्यांनी आपल्याला बाबा त्या क्षेत्रामध्ये चान्स दिलाय किंवा आपल्याला कॉन्फिडन्स दाखवलाय, त्यांच्या म्हणजे त्यांचं कधी आपण त्यांना कधी विसरायचं नाही. आणि त्यांचं कायम सतत मार्गदर्शन घ्यावं असं म्हणजे माझं तर असं विचार आहे. बरोबर आहे. आपल्याला सांगितलेलं आहे समजा हा बघा अध्यक्ष चषक 2024चा जिंकलेला आहे. कशा पद्धतीने जिंकला हे त्यांनी सांगितलेलं आहे. क्रिकेट हे खेळ असा आहे, तो पूर्ण मनातून सुरू होऊन बुद्धीमध्ये संपत असतो. आपण किती कॉन्सन्ट्रेशन खेळतो याच्यावरती हा क्रिकेट खेळ अवलंबून आहे. आणि पूर्ण एवढं प्रेम आहे ना बॉस इलेव्हनचं या क्रिकेटवरती की पूर्ण झोकून देऊन हे खेळतात. मला एक जाणून घ्यायचं, आपल्या जे चरणगाव आहे त्या चरणगावामध्ये एकूण किती टीम आहेत? ऍक्च्युली मी क्रिकेटमध्ये मी नसल्यामुळे जास्त मला काय यातला आयडिया नाही, पण तरी पण मला जाणून घ्यायचं की आपल्या गावामध्ये असे एकूण किती टीम आहेत क्रिकेटच्या, की जे मी बघतो कधी कधी कुठल्या कुठल्या टीम आहेत. तर एक जेवढ्या तुम्हाला आठवतील तेवढ्या मला टीम सांगा किती आहेत, आणि कुठल्या टीमचा परफॉर्मन्स कसा वाटतो तुम्हाला ते पण मला सांगा. सर आपल्या गावात मला वाटतं आपल्या शिराळा तालुक्यामध्ये अशा एकमेव गाव आहे, त्या गावामध्ये 10 टीम आहेत. 10 टीम आहेत. शिराळा तालुक्याला एकमेव गाव असं आहे. काय काय गावामध्ये पूर्ण एक टीम तयार होत नाही. मला माझ्या गावाचा अभिमान वाटतो. माझ्या गावामध्ये 10 टीम तयार होत आहे. आणि अभिमानाने सांगू शकतो की आमच्या गावाची जी चरण प्रीमियर लीग आहे ना ग्रामीण, तिथे पहिल्या वर्षी 10 टीम खेळल्या, नंतर सलग 2 वर्ष 10 टीम खेळल्या, आणि ह्या वर्षी जे झाली लीग त्यावेळी 8 टीम खेळल्या. कारण ह्यावेळी ऑप्शन पद्धत होती, त्यामुळे ठराविक पोरांना सुट्टी भेटली नाही. बरं आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे मुंबई पुण्याला पोरं कामाला आहेत वगैरे, काय काय शिक्षणासाठी बाहेर आहेत कोल्हापूर सारख्या ठिकाणी, त्यामुळे त्यांना यायला जमलं. त्यामुळे 8 टीम खेळल्या यावेळी. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन झालं वगैरे, पोरं चांगले परफॉर्मन्स केला. आता टीमचे नाव बॉस इलेव्हन आहे, क्रांती स्पोर्ट आहे, डीडीजी स्पोर्ट आहे. सगळ्यात जुनी टीम म्हटलं तर डीडीजी, क्रांती स्पोर्ट, नंतर अष्टविनायक स्पोर्ट आहे विशाल नायकोडे यांची, नंतर तिरंगा स्पोर्ट, तिरंगा तालीम, नंतर फ्रेंड्स ग्रुप, नंतर अजून कोणती सारा स्पोर्ट, नंतर नंतर अजून नवतरुण स्पोर्ट आहे, नंतर अजिंक्य स्पोर्ट आहे आंब्याच्या आळ्यातली, अशा एजीएम स्पोर्ट आहे, एजीएम स्पोर्ट बॉईज, असे 10 टीम आहेत आपल्या. ठीक आहे. आपल्या चरणमध्ये असणाऱ्या टीमची माहिती दिलेली आहे. आणि खरंच चरण गावामध्ये 10 टीम हे असणं ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण गणेश बाबर यांनी सांगितलेलं आहे की एक टीम तयार करणं खूप मुश्किल आहे, कारण 11 प्लेयर असतात त्याच्यामध्ये.
तर चरण गावामध्ये 10 टीम आहेत. म्हणजे बघा की किती क्रिकेट प्रेमीचं गाव आहे आमचं चरणगाव. तर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण हे क्रिकेटमध्ये बघतोय सगळ्या गोष्टी. तर ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी सुद्धा आम्हाला हे मार्गदर्शन करायचे किंवा ह्यांचा रोल आता सुद्धा असा आहे की प्रशांत सांगतोय की यंग पिढीला पुढे ढकलतात ते, तुम्ही खेळा. हे मागणं मार्गदर्शन करतात. मग त्याच्यामध्ये आर्थिक असेल, काही बाबी असतील, हे सगळं मार्गदर्शन करण्याचं किंवा सपोर्ट करण्याचं काम ह्यांचं असतंय. यंग पिढीला कुठेतरी चान्स भेटला पाहिजे. तर मला एक विचारायचं आहे तुम्हाला की आता जे क्रिकेट सामने भरवले जातात, मग बॉस 11 तर्फे क्रिकेट सामना भरवले गेलेले आहेत का? आणि ते भरवत असताना तुमचं जे मॅनेजमेंट कशा पद्धतीनं असतं? क्रिकेट सामना भरवणं हे खूप अवघड आहे. बक्षीस असतात, त्याच्यात किचकट प्रक्रिया असते. तर ही जरा एक प्रक्रिया आम्हाला समजून सांगा. तुम्ही स्वतः भरवलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही ते मॅनेजमेंट केलं होतं किंवा बक्षीस वितरण पहिलं कोणी नेलं होतं, ही थोडी आम्हाला माहिती द्या. मुंबईसारख्या ठिकाणी टुर्नामेंट आयोजन करायचं म्हटलं खूप कष्ट लागतं त्याला. खूप त्याला डोक्याला ताण पण घ्यावा लागतो. कारण ग्रामीण भागात कसं असतं, आपल्या मैदान भाडेतत्वावर घ्यावं लागत नाही. बरोबर, मुंबईसारख्या ठिकाणी मैदानापासून सुरुवात होते भाडेतत्वावर. पैसा तिकडे सगळीकडे लागतो. मुंबईसारख्या ठिकाणी मैदान भाडेतत्वावर, तिथे अंपायर वगैरे आले, सगळे आले, पाण्यापासून सगळं पैसे द्यावे लागते तिथे. आणि तिथे कसं, आता आम्ही टुर्नामेंट घेतली, आमचं बरेच वर्षापासून आमचं एक स्वप्न होतं काय, की आपण पण एक आयोजन करायचं. आपली मुंबईच्या ठिकाणी 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन म्हणून आपली एक संघटना किंवा असोसिएशन आहे. बरोबर, तिथे आम्ही काय बरेच वर्षापासून सगळ्या बाकीच्या लोकांचं बघत आलेलो आयोजन. आम्हाला असं वाटलं की आम्ही पोराने एक दिवस बसलो, म्हटलं आता एक दिवस आपण आयोजन करूया टुर्नामेंटचं. तर पोरं बोलले ते त्याला आपल्याला लय कष्ट करावं लागले, त्याला स्पॉन्सर शोधावे लागतील, नंतर फायनान्शियल प्रॉब्लेम आपल्याला येणार. तर म्हटलं बघूया काय होईल ते होईल, करू आपण मॅनेज काहीतरी. आम्ही पहिली टुर्नामेंट आमची होती काय, पहिलं बॉस 11 2024. एकदम एकटा चांगल्या रीतीने आम्ही आयोजन केलं की आम्हाला कोणतेही आम्ही आयोजन केलं टुर्नामेंटला, आम्हाला स्पॉन्सर पण भेटले काय. ज्या स्पॉन्सरशिपसाठी आम्ही ठराविक लोकांना आम्ही कॉल केला, त्या लोकांनी ती पण तयार झालीत. आमचा उदाहरणार्थ आमचा विशाल नायकवडी, माझा जोडीदार आहे तो लहानपणापासूनचा. त्याला फोन केला, तो पण म्हटला गणेश ठीक आहे, मी आहे अवेलेबल. महेश सरमारे आपला, तो पण आहे बोलला. नंतर आमचा आपला विशाल बाबर, आपला आमचा भावच आहे तो पण बोलला ठीक आहे, काय असेल ते आपण आर्थिक मदत करू म्हणला. ठीक आहे, आपल्या ग्रामीण भागात आमचा सुशांत बाबर, भारत बाबर, नितीन बाबर, नंतर बाबर ब्रदर्स, सगळ्यांची नावं घेत नाही आता, बाबर ब्रदर्स सगळे बोलले ठीक आहे, आपण सुरुवात केली आहे, करू. मग नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम आला काय. एक ठराविक लोक देतो बोलले, ती नाही बोलले. ठराविक शेवटच्या टप्प्यात प्रॉब्लेम आला. शरीर म्हणला ठीक आहे, काय नाही होत, मी ती बाजू उचलतो. कसं आहे, जे पाऊल उचललं की तिथं कमी पडता येत नाही, त्यामुळे ते पण शैलेशने ती बाजू भरून काढली. त्यामुळे कसं आहे, असं टुर्नामेंट आयोजन वगैरे करायचं म्हटलं त्याला कष्ट भरपूर लागतं त्याला. आता शेवटचे मला वाटतं टुर्नामेंट आधी आहे ना, संडेला टुर्नामेंट होती. तर संध्याकाळी पहाटेच्या 2:30-3 वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो मैदानावरती. मी निखिल बाबर, शंभू होता, प्रशांत होता, रवी होता, असे ठराविक लोक आम्ही तिथे होतो. कारण ते कसं मॅनेजमेंट करावं लागते सगळी तिथे, कारण की आयोजन करायला म्हटलं कोणी नाव ठेवलं नाही पाहिजे आपल्याला त्यासाठी. त्यामुळे सगळं व्यवस्थित एकदम काटेकोरपणे झालं, टुर्नामेंट पण भारी झाली. अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती सांगितलेली आहे. 2024ला सामने मुंबईमध्ये भरवले होते. तर ह्या सामन्यामध्ये बक्षीस किती होतं आणि पहिलं बक्षीस कोणी नेलं होतं, एवढं जर तुम्हाला आठवते का? आठवत असेल तर ते सांगा. बक्षीस किती ठेवलं होतं आणि पहिलं बक्षीस कोणत्या संघाने नेलं होतं? पहिलं बक्षीस आपलं 20,000 होतं, दुसरं 15 होतं, तिसरं 10 होतं. 3 बक्षीस ठेवली होती. तर माझ्या ह्याच्यानुसार पहिलं बक्षीस वाकोर्डे टीमने नेलं होतं, जे हनुमान स्पोर्ट वाकोर्डे, मला वाटतं तेच बरोबर आहे ना. दुसरं आपले अमित नायकवडी, अमित पाटील सर आहेत ना, त्यांच्या योद्धा 11 टीम आहे, त्यांनी दुसरं नेलं होतं. नंतर तिसरं
तिसरं मला वाटतं वाकोड टीम होती तिसरी. हा दीपक माने यांची टीम होती मला वाटतं वाकोर्डे. असे 3 टीमने नेलं होतं. मॅन ऑफ द सिरीज अमित पाटील होते. नंतर उत्कृष्ट फलंदाज वगैरे वाकोर्डे टीमचे होते खेळाडू. तर आपल्याला सांगितलेलं आहे, चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. आपण जनरल प्रश्न विचारतोय. तुमची बॉस 11 टीम आहे, तर सुरुवातीला ओपनर बॅट्समन कोण असते तुमचा? 1 नंबर 2 नंबर कोण असते? हे म्हणजे प्रत्येकाला, आपण ज्यावेळी लहान असताना खेळत होतो त्यावेळी चालवलं तर बरं होईल, आपल्याला नंबर कधी मिळते, जर ते ओपनरला गेला असला की आउट कधी होते असं आपलं लक्ष असायचं. पण आता तुमचं बॉस 11 हे म्हणजे एक सन्मान प्राप्त करणारी टीम आहे, की बाबा ओपनरला कोण गेलं पाहिजे, 2 नंबरला कोण गेलं पाहिजे. तर ओपनर बॅट्समन कोण असतो तुमच्या टीम मध्ये? ओपनर म्हणजे ओपनर म्हणजे स्टार्टिंगला म्हणजे आता बोल आता ट्रेनिंगला गेल्या निलेश आता ट्रेनिंगला गेल्या त्यामुळे म्हणजे आता ओपनरची बाजू शुभम बाबर आणि निखिल बाबर हे दोघं जण ओपनर जातात. नंतर पहिल्या दिवशी पहिल्या ओव्हरमध्येच किंवा दुसऱ्या ओव्हर कोण आउट झालं तर ते कसं आहे, ते आपल्या स्कोअरनुसार किंवा सिच्युएशननुसार परिस्थितीनुसार शैलेला ते डिस्कस करत होतं. म्हणजे ते आम्हाला सांगत असतं. आता पहिल्या ओव्हरमध्ये कोण आउट होतं शैलेला जातो दुसरं वन डाऊनला, नाहीतर रविदादा, नंतर मग परत मी, नंतर जय. हे म्हणजे हे सगळं आता असं वर्क आहे. म्हणजे कसं आहे, असं ठरवून कुठली गोष्ट होत नाही क्रिकेटमध्ये. कसं आहे, सिच्युएशन नुसार जर का खेळलं तर ते आपण पुढे जातोय. आणि दुसरी गोष्ट बॉलिंग साईड जर का सांभाळायची म्हटलं तर बॉलिंग साईडला आणि मुंबई साईडला कसं एक 3 ओव्हर 4 ओव्हर जास्त करून मॅचेस, 4 ओव्हर पण नाही 3 ओव्हर भरपूर झाले. तर गणेश दादा पहिली ओव्हर घेतो, दुसरी ओव्हर मी घेतो, नंतर मग शैलेश दादा. म्हणजे शैलेश दादा कसं असते सिच्युएशन नुसार, म्हणजे किती आता बाबा किती स्कोअर पाहिजे किती नाही, मग हा स्कोअर दाबल का तो, म्हणजे हा बॅट्समन कसा खेळतोय, तुझी पोझिशन कशी आहे, हलवून खेळतोय की बाबा शांत खेळतोय, म्हणजे त्याला मुवमेंट सगळे माहिती आहे. तो कारण किपर आहे त्यामुळे त्याला सगळ्या मुवमेंट समजतात. त्यामुळे तो मुवमेंट नुसार आम्हाला मागून आम्हाला ट्रीट करत असतो की बाबा कुठला बॉल टाकायचा, असा असा म्हणजे डायरेक्ट बुंदा म्हणजे यॉर्कर डायरेक्ट, आता म्हणजे बॉल बाउन्स टाक, इथून बॉल काढ, इकडं वाईट, इकडं असं वाईट गेले तर डायरेक्ट व्हाईटला बॉल मार, म्हणजे इकडं ब्लॉकला टाक डायरेक्ट असा, इकडे असं सांगितलं. म्हणजे त्याचे जे इशारे आहेत ना ते आम्हालाच माहिती आहेत. जेव्हा ते आमच्या म्हणजे कसं आहे, ते तुम्हाला जे वेगळं वाटणार ते, पण ते जेव्हा मागणं सांगतो ते आम्हाला लगेच कळतं. मग त्या पद्धतीने आम्हाला बॉल टाकायला लागतो. म्हणजे सिच्युएशन नुसार खेळ खेळायला लागते आम्हाला, असं आहे. हे चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. शैलेश बाबर आपल्या इथं नाहीत आता, नाहीतर मुलाखतमध्ये आणखी जरा खूप मजा आली असती. प्रशांत सांगतोय की जो विकेट किपर असतो त्याच्यावरती अवलंबून असते की बॉल कसा टाकायचा, आणि खरंच जो विकेट किपर असतो त्याला मुवमेंट माहित असते कशा पद्धतीने बॉल टाकायचा. आता मी गणेश बाबर यांच्याजवळ येते. मी एक तुमचा व्हिडिओ बघतोय, बरेच दिवस झालाय, जबरदस्त व्हिडिओ आहे तो, म्हणजे ऍक्शन वगैरे अशी मला खूप आवडल्या, आणि त्यामुळे म्हणलं की गणेश बाबाला भेटणं गरजेचंच आहे, आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर तो व्हिडिओ नेमका कुठल्या म्हणजे ठिकाणचा आहे आणि कोणत्या मॅचचा आहे, सेमीफायनलचा आहे, फायनलचा आहे, हे आम्हाला जरा समजावून सांगा. तो व्हिडिओ आज सगळी महाराष्ट्र बघणार आहे, पूर्ण महाराष्ट्र हा व्हिडिओ बघणार आहे. मी छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवते बघा. जर तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर तुम्ही त्याला लाईक 100% करायला पाहिजे. हा व्हिडिओ कुठला आहे नेमका, आणि पोझिशन काय होतं त्या टायमिंगचं, की तुम्ही बॅटिंग केली होती का नंतर बॉलिंग होती का आधी बॉलिंग होती? कारण तो कॅच आउट जे झालेला आहे ना, की एवढी त्याच्यामध्ये प्रेरणा मला बघायला भेटलेला आहे. तर विकेट किपर आपल्या शैलेश बाबांना डायरेक्ट तुम्हाला येऊन शाबासकीच दिलेला आहे. जरा थोडं व्हिडिओच्या बाबतीत समजावून सांगा. तर आता व्हिडिओ जो व्हायरल होतो ना, तो आता जस्ट अध्यक्ष चषक झाला 2025चा. त्यावेळीचा मला वाटतं आमची आपल्या तालुक्यातली टीम आहे कोणती, वाकुर्डी टीम असं मला वाटतं. त्या टीम बरोबरची मॅच होती. आम्ही किती तरी मला वाटतं 30 रन बनवले होते. 30 रन बनवले होते आणि आम्ही त्यांना टार्गेट दिलं होतं 30 रनचं. आणि पहिलीच ओव्हर माझी होती. शैलेश बोलला तू टाक पहिली ओव्हर. पहिलीच ओव्हर मध्ये त्याने सांगितलं, तीच बघा तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये दिसतोय बघा, तो मला सांगतोय तो इथे उभा राहिलाय, ह्याच टप्प्यावर बॉल आला पाहिजे. त्याच टप्प्यावर बघा तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये प्रत्येक बॉल त्याच टप्प्यावर बॉल गेले, आणि तिथं तो बॅट्समन गावला तिथे व्यवस्थित कॅच मध्ये तो. आणि तिथं कसं आहे, त्या ओव्हरला मला वाटतं 2 रन फक्त गेलेत. कसं क्रिकेटमध्ये पहिली ओव्हर, आता 3 ओव्हरची मॅच असते म्हटलं, पहिली ओव्हर पॉवर प्लेची असते आणि ती इम्पॉर्टंट असते. तिथे रन कमी गेले की पुढले जे बॉलर आहेत ना 2, त्यांना दबाव कमी येतो आणि बॅट्समनवर जास्त दबाव होतो. मग बॅट्समन त्या हिशोबाने विकेट टाकून जातो दबावामध्ये. त्यामुळे ती एकदम मुवमेंट चांगली होती ती. त्यामुळे आम्हाला सगळे जमा झाले.
तो व्हिडिओ एकदम तो कॅमेरामॅन युट्यूब वाले होते ना आमचे, मला वाटतं महेश शेळके म्हणून आहेत, त्यांनी तो व्हिडिओ एकदम कॅच केला आणि व्हायरल केला होता. अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्हाला समोर व्हिडिओ दिसतोय बघा. आणि शैलेश बाबर यांचं खूप मनापासून आभार आहे. स्वतः क्रिकेटमध्ये असून, टीम मध्ये असून सुद्धा एक कोचचं काम केलं. कोच जे म्हणतो ना आपण, म्हणजे मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा ते स्वतः करतात. आणि खरंच त्यांच्या मार्गदर्शनानुसार ती बॉलिंग आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलिंग करताना आपल्याला गणेश बाबा दिसतात. तर मला एक विचारायचं आहे प्रश्न, तुम्ही एक बॉलर आहे, तर तुम्ही म्हणजे बॉलिंग मध्ये प्रकार असतात, स्पिन करणे किंवा फास्ट फास्ट टाकणे, तर तुम्ही नेमकं कुठल्या टाईपची बॉलिंग करता? आणि जर समजा बॅट्समन समजा त्या पद्धतीने असेल किंवा म्हणजे स्टँडर्ड असेल, त्या टीम मधला बॅट्समन चांगल्या पद्धतीने हे करतोय, तर तुमचं बॉलिंगची तुमची मेथड बदलते का? तुम्ही बदलता का किंवा आहे तीच ठेवता? माझी पॅशन म्हणजे मी फास्टर बॉलरच आहे. आणखीन बॉलरचं कसं आहे, जे पॉवर प्ले मध्ये जे ओव्हर कोण टाकते हे म्हणजे भरपूर महत्वाचं आहे. कारण की पॉवर प्ले मध्ये जेवढा कमी स्कोर जाईल तेवढा, जे आता गणेश दादा म्हणला, म्हणजे तेवढा जे मागचे 2-3 बॉलर ना त्यांच्यावरचा प्रेशर कमी येतो. जर का पहिल्याच पॉवर प्ले मध्ये जर का जास्त रन गेल्या 10, 12, 15, तर म्हणजे जो दुसरा सेकंड बॉलर, थर्ड बॉलर त्यांच्यावर प्रेशर येतो की बाबा आपल्याला तर आता चांगली ओव्हर काढायची. आणि कसं आहे, बॅट्समन मुंबईला गेलं तर म्हणजे भरपूर चांगले बॅट्समन असतात, रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये वगैरे असतात. जर का पहिल्या एका दुसऱ्या बॉल मध्ये जर का सिक्स वगैरे मारला तर बॉलवर प्रेशर येतो. आणखीन आणि जर का पहिलाच बॉल आपण डॉट काढला किंवा कॅच आउट गेला, मी विकेट घेतली, तर आपला कॉन्फिडन्स आपला वाढतो बॉलरचा, असं आहे. पण त्यावेळी कसं आहे, ज्यावेळी आपण कॉन्फिडंट बॉल टाकतो ना, ज्यावेळी बाबा किपरचं वगैरे आपण म्हणजे योग्य ऐकून बाबा कसं कसं बॉल टाकायचा, कुठला बॉल, आणि जर का तर कॉन्फिडन्स आपला बॉल टाकतो ना, तो बॉल खरंच म्हणजे चांगला बॉल पडतो. आणि आपला म्हणजे तिथं आत्मविश्वास वाढतो. जर का आपण एकदा व्हेरिएशन वगैरे करायला चुकलो ना, म्हणजे जर असं आपण जास्त दडपण घेतलं ना, बाबा आता सिक्स मारला तर पुढचा बॉल आता काय होईल, काय नाही तर पुढचा आपण आता सिक्स गेला तर काय होईल, असं मग असं जर केलं तर मग म्हणजे भरपूर बॉलर डिस्टर्ब होतो. म्हणजे हलून वगैरे खेळायला ना म्हणजे बॅट्समन, तर बॉलर भरपूर असं दडपण प्रेशर येतो. आणि स्पिनर म्हणजे कसं आहे, स्पिनर म्हणजे बॉल ते म्हणजे ती आता निखिल बाबर आता स्पिनर म्हणजे शुभम बाबर आता आमच्या टीमला, शुभम बाबर, यश बाबर आमचा आता नौकात खेळाडा आहे, भरपूर मुंबईला म्हणजे आता त्याचं नाव होत चाललंय चर्चेत. त्यांची जी स्पिनर आहे ना, शैलेश दादा, तो पण स्पिनर टाकतो. म्हणजे तो म्हणजे प्रत्येक म्हणजे कसं आहे, प्रत्येक टीम मध्ये एक स्पिनर पाहिजे. कारण की कसं आहे, व्हेरिएशन होतं ना, टीमचं कॉम्बिनेशन जमतं, व्हेरिएशन होतं. आता एक तर आपण फास्टर टाकायला तर बाबा पुढचा बॅट्समॅन त्याला माहिती आहे बाबा फास्टरच आहे, ह्यांच्यामध्ये फास्टर आहे. पण आता कुठला बाबा स्पिनर जर का आला तर समजते त्यांना की बाबा आता इकडे बॉल तिकडे बॉल, इन स्विंग आउट स्विंग, म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे बॅट्समन कॉम्बिनेशन हलतं ना बॅट्समनचं. मग बॅट्समनचं कॉम्बिनेशन हलण्यासाठी आपल्याला बॉलिंग मध्ये व्हेरिएशन करणं पण गरजेचं आहे. व्हेरिएशन आणि स्पिनर आणि फास्टर देखील गरजेचं आहे आपल्या म्हणजे टीम मध्ये. ठीक आहे, मी एक जनरल प्रश्न विचारणार आहे. आता गणेश बाबर तुमच्या टीम मध्ये बॉलर एक नंबर आहे, ते व्हिडिओ मधून दिसते. समजा मी असा जनरल प्रश्न विचारतो, भविष्यातच होईल की नाही होईल हे काय आपण सांगू शकत नाही, की कारण कुठलाही बॉलर असला तर त्याला जास्त रन काढू शकतात बॅट्समन. समजा तुमची एखादी मॅच चालू आहे आणि गणेश बाबाला ओव्हर दिलेला आहे आणि गणेश बाबाच्या पहिल्याच ओव्हरला 20 रन गेल्यात, तर टीममध्ये डिप्रेशन येणार आहे, प्रश्न सांगितलेला आहे. तर दुसरा जो बॉलर येणार आहे त्यांना मार्गदर्शन तुमचं कसं राहील? बॅट्समनना तुम्हाला 20 रन काढलेले आहेत, आता तुम्हाला समजलेलं आहे की बॅट्समनची पोझिशन कळत्या. आता दुसरा जो बॉलर येणार आहे तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन कसं कराल? तर असं झालं आमच्या बरोबर, बरेच वेळ झाले की पहिल्या ओव्हरला, कारण जो ओपन करायला येतो ना बॅट्समन, तो पण टॉपचा असतो बरोबर. कारण की बरेच वेळा झालेलं आमच्या बरोबर की 20-22 रन काढलेले आहेत. मग जो आमचा कॅप्टन असतो ना, त्यावेळी कसा जो बॉलर पहिले टाकला तो डिप्रेशन मध्ये असतो, कारण यार आपल्याला एवढे रन गेलेत, आता आपण का पुढला सांगायचं. मग त्यावेळी कोण असतो यात मेन भूमिका कोणाची असते, तर कॅप्टनची. कॅप्टन आमचा कोण आहे, शैलेश. तो बोलतो, बोलला बॉलर त्याला बोलतो, तू तुझी लेंथ सोडायची नाही, तू तुझी लेंथ सोडायची नाही, तू तुझ्या लेंथवर बॉल टाक, त्यानं मारायचं ते मारू दे, तू घाबरायचं नाही, तू डिप्रेशन मध्ये जायचं नाही. मग हेच आमच्या बाकीच्या बॉलर्सना पण तेच सांगणं असतं की एकाला मारलं ना, तू तुझी लाईन सोडू नको, तू भटकायचं नाही, तुझी लाईन धर, तू व्यवस्थित तुझी लाईनवर गेलास की तुला तो मारत नाही, कॉन्फिडन्स येतो ते. त्यामुळं असं नाही की बाबा त्याला मारले तू व्यवस्थित टाकली तुला नाही मारलं पाहिजे, असं नाही मी करत. तू तुझी लाईनवर टाक,
तुला नाही तो मारत. विश्वास आम्ही देतो त्यांना पुढच्या बॉलरला. बरोबर आहे. विश्वास महत्वाचा असतो. म्हणजे आता गणेश बाबांनी सांगितलेलं आहे की समजा मला जरी 20 रन काढल्या तर तो सगळं डिसिजन कॅप्टन घेत असतो आणि बॉलर सुद्धा मार्गदर्शन करतो. दुसरी गोष्ट मला अशी विचारायची आहे की क्रिकेट हा पूर्ण ताकदीचा खेळ आहे आणि एक लॉजिकचा खेळ आहे आणि टेक्निकचा खेळ आहे. बॉलरसाठी सगळं टेक्निक असते, बॅट्समनला सुद्धा टेक्निक असते. आम्ही बरेच भारताच्या टीम मध्ये बघितलेलं आहे. सेहवागची बॅटिंग बघितलेलं आहे, सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघितलेलं आहे. किती पण फास्टर बॉल असू दे, नुसता टेक्निकनं तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर घालवतात. मग हे तुम्ही आता करत असताना हे तुम्ही आता बघताय सगळं. तर क्रिकेटमध्ये तुम्ही क्रिकेटला ज्यावेळी प्राधान्य देता त्यावेळी तुम्ही व्यायामकडे पण असं काही लक्ष देता की आपलं डायरेक्ट झाला आलंय आपण डायरेक्ट खेळू तर चालतं, किंवा व्यायाम कशा पद्धतीने तुमचा असतो? आता आपण ग्रामीण क्रिकेट खेळत असताना म्हणजे जास्त करून ग्रामीण क्रिकेटला एवढं म्हणजे एक्सरसाइज व्यायाम वगैरे कोण करत नाही. म्हणजे क्रिकेटच्या प्रॅक्टिस रेग्युलर असतात. पण आता जर का आपण टेनिस आपल्या लेदर क्रिकेट बघितले तर त्यांना कंपल्सरी म्हणजे त्यांना ट्रेनिंग वगैरे असते. कंपल्सरी रेग्युलर त्यांचा व्यायाम किंवा वर्कआउट त्यांचा रेग्युलर असते. ते केल्यानंतर क्रिकेटची प्रॅक्टिस असते, बॉलिंग बॅटिंगचं वगैरे. पण आपल्या ग्रामीण क्रिकेटला एवढं कोण म्हणजे जास्त करून व्यायामचं वगैरे एवढं हेल्थ लक्ष देत नाही. लक्ष देतं तर कुठं फक्त फक्त प्रॅक्टिसवर, क्रिकेटच्या प्रॅक्टिस. पण म्हणजे जे आपले बॉडी मसल्स किंवा जे आपले जे रक्त वगैरे आपले जे आपण हे करतो म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वगैरे जे ते लेदरवाले कसे रूल्स फॉलो करतात तसं आपण म्हणजे ग्रामीण एवढं कोण टेनिस एवढं कोण फॉलो करत नाही. पण ज्यावेळी आपण ते रूल जेव्हा फॉलो करतो ना की वर्कआउट म्हणा किंवा एक्सरसाइज वगैरे ते, तर आपल्यामध्ये म्हणजे कॉन्फिडन्स वाढतोय की आत्मविश्वास वाढतो. कारण की व्यायाम म्हणून आत्मविश्वास आपला खरोखर म्हणजे चांगला वाढतो. बुद्धी वगैरे चांगले आपल्याला म्हणजे विचार वगैरे आपले योग्य पडतात, योग्य डिसिजन घेऊ शकतो आपण म्हणजे क्रिकेट मॅच वगैरे खेळत असताना ते असं. पण आपल्या गावाला एवढं ग्रामीणला एवढं कोण रूल म्हणजे फॉलो करत नाही. व्यायाम करणं, हे करणं, ते करणं. पण जे म्हणजे असे म्हणजे जे आता यंग प्लेअर आहेत ते बऱ्यापैकी रनिंग वगैरे त्यांचं चालू असते, रनिंग प्रॅक्टिस चालू असते. त्यामुळे काय गावाला एवढं काय हे नाही. ठीक आहे. यांचे जे आधारस्तंभ आहेत माननीय विशाल बाबर सर असतील, सध्या ते तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तसेच शैलेश बाबर असतील, सध्या ते मुंबईला कार्यरत आहेत. एक लास्टचा एक प्रश्न विचारणार आहे मी माननीय गणेश बाबर यांना, की क्रिकेट हा एक म्हणजे एकोप्याचा खेळ आहे. तर तुम्ही ज्या तरुण पिढी आहे त्यांना कुठला असा एक मेसेज देणार आहे का, संदेश देणार आहे का क्रिकेटच्या संदर्भामध्ये, जेणेकरून त्यांना एक प्रेरणा मिळेल? असाच संदेश द्या की जेणेकरून त्यांना एक प्रेरणा मिळेल क्रिकेटच्या विषयी. तरुण पिढीला माझा एकच संदेश आहे की तुम्ही क्रिकेट क्रिकेट म्हणून खेळा. कारण की क्रिकेट हा 11-12 जणांचा खेळ आहे. हा, त्यात तुम्ही सगळ्यांचा विचार एकच पाहिजे, कॉम्बिनेशन व्यवस्थित पाहिजे. नाहीतर कसं आहे, क्रिकेटमध्ये राजकारण आलं नाही पाहिजे. क्रिकेट हा राजकारणा व्यतिरिक्त खेळ आहे हा. कारण कसं आहे माहिती आहे, आता एक जण चांगली बॅटिंग करतोय तर दुसऱ्यानं त्याला हे करायचे, सपोर्टिंग केलं पाहिजे चांगलं. आणि आता यंग ब्रिगेड आहे ना, आता आमच्या बी टीम मध्ये यंग ब्रिगेड आहे ना, आमचा नन्नो, आमचा कोण, यश बाबर, जय बाबर, मंदार येतोय आमचा 1-2 वर्षानंतर. आता अजून 2-3 खेळाडू आहेत असे जे नौके खेळाडू आहेत. त्यांना आम्ही तेच सांगत असतो, आदित्य बाबर असेल, त्यांना तेच सांगतो, तुम्ही क्रिकेट फक्त क्रिकेट म्हणून खेळायचं, हवा डोक्यात जाऊ द्यायची नाही. तुम्ही एक मॅच चांगली खेळा ना की बाबा नाही माझ्यासारखा कोण बॉलिंग टाकतच नाही, माझ्यासारखी कोण बॅटिंग करत नाही, ह्याने तुमचं काय होतं, तुम्ही हवेमध्ये गेला ना की परत मग तुमची गेम खराब होऊन जाते. तुमची गेम खराब होऊन जाते, तुमचा कॉन्फिडन्स लो होतो. परत तुम्हाला मग आता कसं, एक मॅचला तुम्ही चांगलं खेळा, दुसऱ्या मॅचला तुमचं खराब झालं की त्यावेळी काय असं नाही बोललं पाहिजे की नाही नाही तू बरोबर नाही हे केलं असतं. तू पुढल्या मॅचला चांगलं खेळ, पुढल्या मॅचला चांगली तू बॅटिंग कर, बॉलिंग कर, हे त्यांना ताकद दिली पाहिजे आपण. यंग ब्रिगेडला आपण आता आज बोललो नाही नाही तू बरोबर नाही कारण तुला तू व्यवस्थित खेळत नाही, तू टीम मध्ये नाही पाहिजे, असं नाही करणार. कॉन्फिडन्स लो झाला नाही पाहिजे त्यांचा. हेच माझं सांगणं असतं पोरांना की तुम्ही क्रिकेट फक्त क्रिकेटसाठी खेळा, तुम्ही राजकारणा व्यतिरिक्त खेळायचं, डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही, तर तुम्ही पुढे जाणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने संदेश दिलेला आहे तरुण पिढीला, युवा पिढीला. आणि ह्यांनी आपल्या सायन्स फोर्स अकॅडमीला वेळ दिला. मान्य गणेश बाबर असतील, प्रशांत बाबर असतील. गणेश बाबर यांचा मी एक व्हिडिओ बघितल्यामुळं मी प्रेरित होऊन हा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण भागामध्ये जे क्रिकेट खेळलं जातं याविषयी
तरुण पिढीला माहिती व्हावी किंवा लोकांना माहिती व्हावी, हा एकच उद्देश आहे. आणि हे तुम्हाला समोर ट्रॉफ्या दिसत आहेत, अशा भरपूर ट्रॉफ्या आहेत की त्या आता ठेवायला जागा नाही. अशा मी कमीत कमी 50च्या वरती ट्रॉफ्या बघितलेल्या आहेत ना तुमच्या, 50च्या वरती ट्रॉफ्या आहेत. आणि सगळी जण सगळी टीम मधली काही जॉबला असल्यामुळे एकत्र येऊ शकलेले नाहीत. मग तरी पण जे रवी बाबर असतील, मार्गदर्शन करण्याचं काम करणारे, किंवा शैलेश बाबर असतील, एक आधारस्तंभ म्हणून कोचचं काम करतात, किंवा संतोष बाबर असतील, किंवा विशाल बाबर असतील, किंवा अनेक कोणाचे बाबर ब्रदर्स, कोणाचंही नाव राहिलं नाही पाहिजे. म्हणजे ज्याचं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असलं तर आम्ही आमच्या सगळ्यांकडून व्यक्त करतो कोणाचं नाव राहिलं असेल तर. फक्त उद्देश एवढाच होता की लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. एक क्रिकेटचं युवा पिढींना कशा पद्धतीनं आवड आहे. भेटू पुढचा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत इथे थांबू. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.